सामान्य धोत्रावाला टोपीवाला पटक्यावाला एखादा शेतकरी बिचारा आला तर त्याच्याशी अरेरावीची भाषा बोलली जाते। म्हणून या ठिकाणी मी रात्रंदिवस कबाड कष्ट करून शेतात राबणाऱ्या शेतकरी संकटात सापडल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या सर्व महाराष्ट्रावर कापूस खरेदी सुरू असून कापसाला योग्य मोबदला मिळत नसल्याची तक्रार शेतकरी वर्गाकडून केली जात आहे। तसेच मंठा तालुक्यातील कापूस खरेदी करणारे सूरज इंडस्ट्री नावाची फॅक्टरी विरोधात तक्रार शेतकरी वर्गाकडून केल्याचे पाहायला मिळाले। महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर, मंठा, जिल्हा जालना। हंगाम गेल्या अनेक महिन्यापासून सुरू झालेला आहे। मंठा शहरामध्ये अनेक जिनिंग आहेत, परंतु या ठिकाणी सर्रास शेतकऱ्याची लूट करण्यात येत आहे। मंठा शहरापासून जवळच 30 किलोमीटर अंतरावरती शेलू शहर असेल, दुसऱ्या बाजूला जिंतूर असेल, या बाजूला लोणार असेल, मेहकर असेल, या ठिकाणचा जो कापसाला भाव मिळतो शेतकऱ्याला आणि मंठ्यामध्ये शेतकऱ्यांचा जो भाव आहे यामध्ये जवळपास 300 ते 400 रुपयाचा फरक आहे। याचं कारण असं आहे की या ठिकाणी मंठा मार्केट कमिटी व स्थानिक सत्ताधारी आमदार या ठिकाणी लक्ष देत नाहीत। शेतकऱ्यांची या ठिकाणी अतोनात लूट केली जात आहे। या ठिकाणी शेतकरी बिचारा बोलत नाही, कारण त्याच्यावरती सावकाराचं कर्ज आहे। सावकार त्याच्या मागे पैशासाठी लागलेला असतो आणि शेतकरी त्या भीतीनं आपली इज्जत वाचवण्यासाठी आपल्या शेतात घामानं पिकवलेला कापूस या ठिकाणी विक्रीसाठी आणल्यानंतर तो मातीमोल या ठिकाणी द्यावा लागतो। आणि त्यात या ठिकाणी जे सर्वच मंठा शहरातील जिनिंगवाले आहेत, हे जिनिंगवाल्यांची भाषा ही अरेरावीची येते, ते शेतकऱ्याला बोलू देत नाहीत। सामान्य धोत्रावाला टोपीवाला पटक्यावाला एखादा शेतकरी बिचारा आला तर त्याच्याशी अरेरावीची भाषा बोलली जाते। म्हणून या ठिकाणी मी मंठा मार्केट कमिटी असेल किंवा सत्ताधारी आमदार असतील किंवा इतर सर्वच पक्षाचे नेते असतील की जे शेतकऱ्याच्या जीवावरती मोठे झाले आहेत, यांना या ठिकाणी एकच विनंती करेन की बाबांनो, आपण सर्व एकत्र येऊन या ठिकाणी ही शेतकऱ्यांची चाललेली लूट थांबवावी, एवढीच विनंती करतो।